या दोन संघामध्ये आता लढत बघायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा आपला लकी ड्रॉ काढला जाईल. धाकटी जुई आणि यातून जिंकणारा संघ, यातून जिंकणारा संघ यामध्ये चिठ्ठ्या काढल्या आणि त्यातून बाय मिळेल तो डायरेक्ट फायनलला प्रवेश केलेला आणि ज्याला बाय मिळणार नाही तो संघ समाधान शेठ माली यांच्या चॅलेंजर चिरलेसमोर चॅलेंज करायला निघणार आहे. साई एंटरप्राइजेस टाकीगाव, चला सलामीची जोडी पाठवा लगेच. साई एंटरप्राइजेस टाकीगाव आपली सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. समोरचा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षक उतरलाय, पंच सुद्धा उतरलेत. चैतन्य पाटील आणि भूषण म्हात्रे सलामीची जोडी. कालच्या रात्रीमध्ये या दोघांचा खऱ्या अर्थानं बुद्धिबळाचा खेळ आपण बघितला. शेवटच्या मॅचमध्ये 2 षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्यामध्ये बुद्धिबळाचा डाव अतिशय चांगला लागला. धाकटी जुई संघाला रोहन जीवन डाकी अर्थात छोटू यांच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा आम्ही सुद्धा स्वीकार करतोय. छोटू एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्यासोबत वेळेला पिकनिकला त्यांच्यासोबत गेलो. छोटूच्या अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आणि थोड्या मोठ्यांचा मान सन्मान राखणारा आमचा छोटू ही मॅच एन्जॉय करतोय. त्याचंसुद्धा आम्ही स्वागत करतोय. जीवन डाकी यांचे सुपुत्र सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेले आहे. साई इंटरप्राइज टाकीगाव विपक्ष धुतुम या दोन संघाच्या दरम्यान हा महत्त्वाचा सामना. यातून जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. त्याच्यामध्ये चिठ्ठीतील ज्याला बाय मिळेल तो डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचेल. मुंगान एके पॅकर्स धुतुम या संघानं नाणेफेकी जिंकली. वैभव पाटील संघाचा कर्णधार आणि तिकडे चैतन्य पाटील कर्णधार, त्याच्यासोबत भूषण म्हात्रे या मैदानाचे पूर्ण ओळख अनुभव असलेला हा खेळाडू. आणि कालच्या रात्रीमध्ये त्याच्या बुद्धिबळाचा डावसुद्धा आपण बघितला. आणि कुठल्याही क्षणी मॅच सोडायची नाही आपल्या संघाच्या खेळाडूंना सांगणारा भूषण आमचा आज मैदानात उतरलाय. पहिला चेंडू ग्लान्स केला, चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथं, चुकला क्षेत्ररक्षक पण बॅकिंग चांगली झाली. तो सुद्धा धडपडतोय. एकच दबाव असतो. जे महत्त्वाची मॅच जेव्हा तुम्ही खेळत असताना तर एक्स्ट्रा दबाव प्रत्येकावर असतो. त्या दबावामध्ये थोडेसे गलत्या आपल्याकडून होत असतात आणि ही गलती झाली. एक धाव मिळाली. खातं खोललंय ते चैतन्य पाटील आणि पहिल्या चेंडूवर त्याला माहिती आहे वैभवची गोलंदाजी पूर्णपणे अभ्यास असलेले, एकमेकाला ओळखणारे, एकमेकाचे कच्चे दुवे आणि पक्के दुवे ठाऊक असणं गरजेचं असतं. प्रतिस्पर्धेवर हल्ला करताना फक्त त्याच्या ताकदीचाच नाही तर त्याच्या कमकुवत दुव्याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो. आणि जर योजना तुमच्या ह्या सक्सेसफुल झाल्या तर मैदानामध्ये असो तुम्हाला विजय प्राप्त होतो. आणि ते विजयाच्या शोधात असणारे हे दोन्ही संघ, त्यासाठी 8 षटकांचा खेळ आपल्याला बघावा लागेल. त्यामध्ये कुठला संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल. वैभव पाटीलने या स्पर्धेमध्ये विचार केला तर संघर्षातून या स्पर्धेला
ज्याप्रमाणे त्यांनी उचली घेतली आणि आज तो सुपर फायमध्ये आपल्या संघाला पोहोचवला आहे. पहिला चेंडू पोरांचा वापर करून मारला, फटका स्टेट फटका मारला. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनमध्ये, चेंडू अडवते, चेंडू जातोय निर्धाव. तर चैतन्य पाटीलसुद्धा कर्णधार पद करताना कस लागला कालच्या अखेरच्या मॅचमध्ये. शेवटच्या 2 षटकामध्ये धावा ज्या डिफेंड करायच्या होत्या, बॉल टू रन, आणि त्यांनी डिफेंड केल्या आपल्या गोलंदाजांना योग्य मार्गदर्शन करून. यावेळी भूषणने मात्र आता सन्मान दिला. चेंडू बघितला, पहिला चेंडू आपण मारला होता आणि यावेळी हलक्या हाताने चेंडू मुद्दाम खेळून काढला, जेणेकरून जे क्षेत्ररक्षकाकडे पोहोचताना एक धाव मिळू शकेल. हे नॉलेजसुद्धा असणं गरजेचं असतं. एक धाव आणखी जोडले तर ते संघाची धावसंख्या बिनबाद 2. सावध पत्रा घेतला. त्यांना माहिती आहे की वैभव पाटीलची गोलंदाजी चांगले, सदाची त्याला विकेट द्यायची नाही, मग इतर गोलंदाज हल्ले करायचे, काही प्लॅनिंगमध्ये उतरलेत. चैतन्य पाटील संघाचा कर्णधार. आडव्या बॅटने मारचा प्रयत्न. वैभवची इथं विविधता आहे गोलंदाजीमध्ये. तो ज्या स्पीडमध्ये येतो ना, त्या स्पीडमध्ये कधी कधी खांद्याचा वापर करून चेंडू उचलू देतो, तर कधी कधी चेंडू खाली ठेवण्याची क्षमता तुझ्या त्याच्यामध्ये फार प्रगल्भ आहे. त्यामुळे अगदी कमी वयामध्ये फार नावारूपाला आलेला गोलंदाज, आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा अप्रतिम त्याची गोलंदाजी त्यांनी सातत्याने केली. रिव्हर्स मारचा प्रयत्न थोडासा अपील झाला होता. कॉन्फिडन्स कमी होता, फक्त उत्साह होता, कारण चैतन्य पाटील त्याच्यासमोर होता. जेव्हा सरळ बॅटने धावा येत नाहीत ना, तेव्हा अशा प्रकारचा प्रयत्न करत होता तो चैतन्य. चेंडू जातो निर्धाव. वैभवच्या षटकाचा विचार केला, सातत्याने अप्रतिम गोलंदाजी केली. कर्णधार आहे मुंगा NAK पॅकर्स धुतुम संघाचा, आणि लाजवाब खेळ या स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या बाबतीत म्हणावं, आणि आपल्या संघाला लीड करताना अप्रतिम मार्गदर्शन केलं. कट केला चेंडू, शेवटच्या चेंडूला चेंडू चॉप केला आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे, शॉर्ट पॉईंटला चेंडू उचलतोय. चेंडू फेकीपर्यंत पहिल्या षटकाची समाप्ती होत आहे, आणि पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना साई एंटरप्राइजेस टाकीगाव संघानं धावा जमवल्यात. त्या फक्त 3 धावा. फक्त अशासाठी की मगाशी बघितलं तर आपण 60 धावा होताना बघितल्या, तर पण यावेळी खेळ वेगळा, खेळाडू वेगळे, त्यांच्यासमोर आव्हान देणारं आणि त्याला प्रश्न विचारणारे खेळाडूसुद्धा, गोलंदाज वेगळा खेळ वेगळ्या रीतीनं आपण खेळताना बघतोय. मैदान जरी तेच असलं तरी मैदानात चालणारा खेळ यामध्ये बऱ्याच वेळा मी सुद्धा मगाशी म्हटलं होतं, दबाव बऱ्याच जण असतो टेनिस क्रिकेटचा. अगदी मैदानात खेळणारे खेळाडू दबाव असतो, तसंच त्यापेक्षा जास्त किंबहुना त्यांच्या पाठीराख्यांवर दबाव असतो, आणि पाठीराख्यांचा दबाव स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं. प्रेक्षक ही स्पर्धा बघण्यासाठी येतात, जे मायबाप सपोर्टर असतात त्यांना आनंदाशिवाय काय भेटत नाहीत. खेळाडू खेळतात, त्यांना आर्थिक लाभ होतो, कोणाला सायकल मिळतं, कोणाला गाडी मिळेल, आणि जिंकलं तर त्यातून आर्थिक लाभ होईल. पण बघायला येणाऱ्यांना काय, जे प्रेक्षक वर्ग त्यांना फक्त आनंद. आपला संघ जर चांगला खेळला तर आनंदाने ते घरी जातात, आणि संघ जर हारला तर दुःखी मनानं ते मैदानात जात असतात. याशिवाय प्रेक्षकांना काही मिळत नाही. तरीसुद्धा प्रेक्षक राजा आपली सर्व कामं सोडून, आपली झोप सोडून मैदानामध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी येतात. तर प्रेक्षक राजाला आपण सलाम करायला पाहिजे. खेळाडू किती मोठा असला तर त्याला प्रेक्षकांची साथ लाभली नाही, प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं नाही, त्याच्या चौकार षटकावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या नाही, आणि त्याच्या चांगल्या डॉट बॉलवर घेतल्या विकेटवर टाळ्या वाजवल्या नाही, तर त्याचा उत्साह वाढत नाही. आणि फार मोठं काम हे प्रेक्षक वर्ग करत असतात. ते सर्व प्रेक्षकांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करताना घेऊन जाते मैदानावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज येतोय परेश पाटील. परेशचाच पहिला चेंडू, आडव्याट मारचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज जातोय. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगले प्रयत्न, 100%. त्याला माहिती आहे विकेट कोणाची होती, चैतन्य पाटीलची विकेट होती, आणि मला ते घ्यायचे आहे. अगदी 15-20 पावलं रनिंग करून चेंडू परत गेला, पोचला, अगदी ड्राईव्हसुद्धा मारला, स्वतःला झोकून दिलं की विकेट किती महत्त्वाची आहे, सामना किती महत्त्वाचा आहे. 2 धाव मिळतात त्या चैतन्याला, 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2ने वाढली जाते, 5 धावा. जबरदस्त चांगलं क्रिकेट बघायला मिळतं, आणि अशाच प्रकारचं क्रिकेट बघायसाठी तर प्रेक्षक वर्ग येत असतात. कौतुक केलं जाईल या गोलंदाजाचं. यावेळचा चेंडू इनफिल्डच्या वरून मारलाय, क्लासिक फटका, चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या आरपार. येथे एक देखणा चौकार. नऊ धावपलकावं लागलं. मगाशी मग त्या आडव्या बॅटनी प्रयत्न करत होता चैतन्य, त्यामध्ये यश येत नव्हतं. सरळ बॅटचा वापर केला,
अगदी कवरमध्ये चेंडू ज्या पण तोडला त्याला माहिती आहे. इनफिल्डच्या बाहेर चेंडू पडला ना तर ते क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन फार कमी आहे आणि त्याचा फायदा त्यांनी घेतला आहे. 9 धावा धावपलकावर लागल्या जातात. चांगला सामना आपण बघत आहोत. यावेळी आडव्या गाठने पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे आणि वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक ते आणखी एक देखणा चौकार. क्षेत्ररक्षकांनी गळती झाली, तो थांबला. डबल मॅनमध्ये झाला. चेंडूवर जाताना कॅच पकडावी का चेंडू आणायचा प्रयत्न करावा, पण ज्यावेळी चेंडू त्याच्या पुढ्यात पडला ना चेंडू बाउन्स झाला, त्याच्या डोक्यावरून सरळ निघून गेला. 4 धावन करत. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत सदस्य, शौर्य एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि ते जेव्हा येतात त्यांच्यासोबत उत्साह आनंद घेऊन येतात असे सर्वांचेच लाडके आनंद म्हात्रे यांचं आगमन होते. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक असं व्यक्तिमत्व सर्वांशी मिळून असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचं आगमन होतं. त्यांचं आधी चेंडू चॉप केला आहे. 1 धाव पूर्ण केलं जातं. एका धाव समाधान मानलं जातं आहे. दुसऱ्याचं कॉलिंग होतं पण भूषणला नकार दिला. चैतन्य त्याला माहिती आहे दुसरी धाव अगदी धोक्याचे होऊ शकले असते. या आनंद म्हात्रे आपलंसुद्धा सहर्ष स्वागत केलं जातं आहे. या शृंखलेच्या माध्यमातून 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 14. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 3. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 11. पहिल्यावर 2, नंतर चौकार सिंगल. भूषण मात्र आता मध्ये स्ट्राईकला येतात. धावांचा वेग वाढवावा लागेल. त्यामध्ये दिशा चांगला चेंडू कट केला. चेंडू दूरवर क्षेत्ररक्षण येतोय. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाला, त्याचा लगेच फायदा उठवलाय. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 वाढली जातोय. संघ जाऊन पोहोचतोय ते 16च्या घरात. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये झाली पिछाडी भरून काढली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या आले तर 3. या षटकामध्ये आत्तापर्यंत 13 एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावपलकावर लागले जाते. पण इथं आता धावांचा वेग वाढवायला पाहिजे कारण फार कमी धावा सध्या दिसतात. साई एंटरप्राइजेस टाकेगाव कारण गोलंदाजी चांगली झाली. मुंगा एन AK पॅकर्स धुतुमाने अशा प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा त्यांचे पाठीराखे, त्यांचे पॅकर्स, त्यांचे खेळाडू चाहते करत असतील. त्यांचे कर्णधार मोठ्या प्रकारचा प्रयत्न आणि मोठा पटका. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावन करता. जसा पटका आला तसा प्रेक्षकांना आवाज आला 9 असेल का हीच तर उत्सुकता. 6 धावन करता. भूषण म्हात्रे यांच्या बॅटमधून षटकार येतोय. महत्त्वाचा पटका. धावा होत नव्हत्या. या षटकाला कॅश केलंय. या षटकामध्ये धावा आल्या ते 19. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या साई एंटरप्राइज टाकेगाव संघाची 11च्या सरासरीनं आता मात्र 22. पहिल्या षटकामध्ये फार पिछाडे होतं. फक्त 3 आल्या होत्या. हे षटकं कॅश करणं गरजेचं होतं. प्रथम हल्ला केला तर चैतन्य पाटीलनं. त्यानंतर भूषण म्हात्रे जसा स्ट्राईकवर आला तसा चेंडूला ठोकला षटकार. त्यांनी एक दुहेरी काढली. त्यानंतर षटकार ठोकलाय. जबरदस्त फलंदाजी. दोन्ही फलंदाज अगदी भरपूर अनुभव आहे आणि दोन्ही संघाचा विचार केला तर टाकेगावचं नेतृत्व चैतन्य करत असतो तर जास्ती संघाकडून नेतृत्व करत असतात. जेव्हा संघ असतो तर भूषण म्हात्रे करत असतात. 22 धावा धावपलकावर लागले. 22 धावा. 2 षटकं बाकी आहेत. या सरासरी गेले तर 44-45 धावा धावपलकावर लागतील आणि एकदा जर 50चा आकडा गाठला ना तर साई एंटरप्राइजेस टाकेगाव संघाची जी गोलंदाजी आहे चांगली गोलंदाजी आहे. हॅलो बोला. भूषण म्हात्रे यांनी जर 9वा मारला तर त्यांना संदीप पाटील यांच्याकडून 24 $2,424 रुपये. बऱ्याच वेळेला भूषण म्हात्रे बक्षीस बऱ्याच जणांना लावत असतात. आज त्यांच्यासाठी बक्षीस झालं आहे. 22 धावा धावपलकाला गोलंदाज हर्षल गोंदले आलेत. गोलंदाजीला हर्षल गोंदले यांच्याकडे गेलेत. पहिला चेंडू हर्षलचा बघितला, सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव आणखी जोडली जातोय. संघाची धावसंख्या धाव पटलावर लागते ती 23 धावा. चांगली सलामी दिली. 23 धावा धावपलक. पहिलाच चेंडू मात्र वाईट टाकला. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे हर्षलचा. चांगली रणनीती आहे कारण दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. जर मिडल स्टंपला चेंडू आला तर लगेचच ते मारतील. यावेळी मात्र फिरवला चेंडू. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. काय क्षेत्ररक्षण झालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तुमाय. दुसरी धाव धोक्याचे होऊ शकले असतात. शेवटच्या क्षणाला चांगला निर्णय घेतला. दोन्ही फलंदाजांनी एका धावावर समाधान मांडला. धावसंख्या 1ने वाढली जातोय. संघाची धावसंख्या
धावपळ लागली ती 24 धावा 24. चांगली धावसंख्या. एकही फलंदाज बाद झालेला नाही. मुंगान एके पॅकर्स दुतुम संघाला अद्यापर्यंत यश मिळालं. यशाच्या पहिल्या यशाच्या शोधात आहेत ते. त्यांना माहिती आहे दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. भूषणचं तो होम ग्राउंड. या मैदानात अनेक मोठमोठ्या खेळ्या त्यांनी केल्या. हेच मैदानावर अगदी आपल्या खेळाची सुरुवात केली आणि सुरुवात करता करता मोठं क्रिकेट तो खेळला. यावेळी फ्रंट पुढून मारचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअरला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. छान क्षेत्ररक्षण त्याच्याकडून सातत्याने होत आहे. यावेळी सुद्धा चेंडू पकडलाय, फेकलाय. एक धाव आणखी जोडली जातोय. 25. संघाचे संघमालक अतुल ठाकूर यांच्याकडून भूषण किंवा चैतन्य जर षटकार ठोकला, 9वा ठोकला, 9वा, 3201. 9व्यासाठी आता बक्षीस येऊ लागले. 3201 रुपया अतुल ठाकूर यांच्याकडून संघ मालकाकडून. क्या बात आहे. आता बक्षिसांना मात्र सुरुवात होणार. 9व्यासाठी आता बक्षीस आलं आहे. या स्पर्धेमध्ये ठेवलेली नवीन योजना प्रसाद भोर यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली, संकल्पना आली आणि त्याचं आता स्वागत सर्व लोक करू लागलेत. यावरचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू गोलंदाजाने टाकला होता आणि चैतन्य पाटील सारख्या नामी फलंदाजासमोर जेव्हा चेंडू एखादा निर्धाव टाकताना हा विजय तुमचा असतो. कारण फार मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतो. मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला मागणी असते आणि अशा गोलंदाज जेव्हा एखाद चेंडू आपण निर्धाव फेकतो ना तेव्हा आपल्याला समाधान वाटत असतं. पण इथं समाधानकारक धावसंख्या उभारली. यावेळी मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि सुंदर असा झेल पकडला जातोय. फलंदाज होईल झेलबाद. महेंद्र म्हात्रे जासेगावचा खेळाडू अप्रतिम असा झेल त्याने पकडला. महेंद्रची फलंदाजी सुद्धा चांगली आहे. मला या स्पर्धेमध्ये त्यांना तितका जास्त चान्स आला नाही, पण एक नामी डावकराचा एक तडाखेबाज फलंदाज सातत्यानं खंडोबा जासे संघाकडून नेतृत्व करत असतो आणि त्यावेळी त्याला ओपनिंगला पाठवत असतात त्या संघाकडून. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे महेंद्र आणि यावेळी अतिशय चांगला झेल पकडला आणि फलंदाजी सुद्धा त्याची अगदीचे बहाददार आहे. पण जेव्हा आपण धावा झाल्या तर 25 धावा धावपलक लागले जातात. अमय पाटील आलाय. ISPL रिटर्न खेळाडू अमय पाटील अतिशय कमी वयामध्ये या खेळाडूंना स्वतःला ज्याप्रमाणे घडवले ना अप्रतिम क्रिकेट खेळते. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि आता बघूया मिळालेले विकेट्स. हर्षल गोंदीला पहिला चेंडू वाईट फेकला होता, त्यानंतर सिंगल डॉट आणि नंतर मात्र विकेट. चैतन्य पाटीलची फार मोठी विकेट, त्याला गोल्डन विकेट ज्याला म्हणतात ती घेतली. 25 धावपलकावर लागल्या जातात. 4 षटकांचा सामना आहे. 25 धावा धावपलकावर लागल्या आहेत. गोलंदाजीला पुन्हा तयार. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये सुंदर असा झेल पकडला जातोय. आणखी एक फलंदाज होईल झेलबाद. बॅक टू बॅक 2 विकेट घेतला. पहिल्या षटक मात्र चांगलं फेकलं होतं मुंगा अँड एके पॅकर्स दुतुम संघाच्या कर्णधाराने वैभव पाटीलनी. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आलं गोलंदाज. त्यांनी धावा खर्च केले 19 परेश पाटील. त्याचे हर्षल गोंधली याच्याकडे चेंडू दिला आणि पहिल्या चेंडू त्याने वाईट फेकला असं वाटलं होतं. दबाव तो घेतोय का, पण त्याची चाचपणी होती. कशाप्रकारे चेंडू वळतोय ते बघत होता. त्याच्यासमोर असलेला नामी फलंदाज चैतन्य पाटील काय हरकत करतोय. त्यानंतर मात्र त्यांनी योजना आखल्या. अतिशय चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलेत आणि आता मात्र या षटकाचा विचार केला तर लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट घेऊन आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. जिथे दुसऱ्या षटकामध्ये संघाचा धाव हातून धावा निसटल्या होत्या. 19 धावा उभारल्या गेल्या होत्या. त्यानंतर मग हे षटक महत्त्वाचं होतं. ते मुंगा अँड एके पॅकर्स दुतुम संघासाठी ते वापसीचं षटक याने टाकलं. गोलंदाजांना धावा दिल्या. 2 फलंदाज बाद केले. काय गोलंदाजी चालली, अप्रतिम गोलंदाजी. 25 धावा धावपलक. तिसरं षटक प्रगतीपथ. 2 षटकामध्ये 22. असं वाटलं तर या जर वेगाने गेले तर 50च्या पार धावसंख्या निश्चितच होईल. पण इथं या गोलंदाजीची काळजी घेतली हर्षल गोंदीने. पण अद्याप बराच खेळ बाकी आहे. 1 षटक आणि काही चेंडूंचा खेळ बाकी आहे.
7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये आता हल्ले करावे लागतील. चेंडू टोलवला, क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांमधून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, अप्रतिम क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा धोका होऊ शकतो आहे. आणि इथं काय घडलं जातं आहे, फलंदाज भूषण मात्र होईल धावबाद. एक धाव दुसरी धावसाठी भूषण पलटला होता, पण त्या फलंदाजाचं लक्षण होतं. प्लॅनिंग असं भूषणचं होतं की आत्ता माझ्याकडे स्ट्राईक येणं गरजेचं, शेवटच्या षटकामध्ये माझ्याकडं स्ट्राईक यावी, आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलासुद्धा होता. पण मात्र दुर्दैवाने तो धावबाद होतो आहे. धावसंख्या 1ने वाढली जाते 26. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्यामध्ये 19, पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं आहे दुतुम संघानं. हीच तर खासियत त्यांच्या गोलंदाजांनी. अर्थात 4 धावा दिल्या. वैभव पाटील गोलंदाज, त्यांचा गोलंदाज आहेच, पहिला गोलंदाज आहेच, त्याचबरोबर तो नामी एक नामवंत, एक रचनाकार, प्लॅनिंग करणारा एक कर्णधार आहे. आणि आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये वैभव तू खेळलास ना, तुझं कौतुक करावं लागेल. तुझं प्लॅनिंगचं, तुझं खऱ्या अर्थानं कर्णधार पदाचं आणि तुझ्या नेतृत्वाचं कौतुक करावं लागेल. आपल्या खेळाडूंना समजावणं, त्यांना धीर देणं, त्यांना कशाप्रकारे गोलंदाजी, आपल्या योजना सांगणं आणि त्या योजना प्रत्यक्ष त्यांच्याकडून करवून घेणं, हे सातत्यानं वैभव तू केलंस. त्यामुळं आता तुमचा संघ या सुपर 5मध्ये पोचला आहे आणि आता तुमची दिशा आहे की आता पुढचा मार्ग पत्करायचा. आता नवीन गोलंदाज येतो आहे, आदेश पाटील येतो आहे. आदेशच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी आदेशने सातत्याने केली, फलंदाजी चांगली केली. म्हणजे एक चांगला संघ निवडला आहे तो दुतुम संघानं, मुंबई AK पॅकर्स दुतुम संघानं. आणि कर्णधार परत त्यांनी वैभवच्याकडे दिला आणि वैभवने आज त्याच्या कर्णधार पदाची चुणूक दाखवली या मैदानावर, असं म्हणावं लागेल. खेळाडूंकडून चांगली कामगिरी घेतली. सातत्याने जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून अतिशय सातत्याने त्यांनी कामगिरी करून घेतली. आणि एखाद्या गोलंदाजाला जर धावा गेल्यात तर त्याला समजावून त्याने सांगितलं. ही पद्धत त्याची आहे ना, आपल्या खेळाडूंना पुढे नेण्याची पद्धत आहे. बघूया शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. क्षेत्ररक्षक तिथं आहे, मिडापॉर्न कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आला, चेंडू पकडला, एक धाव आणखी जोडली जाते. 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. आदेशने सुद्धा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. यारकड चेंडू टाकण्याची त्याची जी किमया आहे ना, त्या किमयेचा जादू काढतो आहे आणि सातत्यानं ते केलं या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा वैभव आला त्याच्यासमोर समजावून सांगतोय की बाबा हे 5 चेंडू फार महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. या 5 चेंडूमध्ये तुला चांगली धारदार गोलंदाजी करायची आहे. कशाला ती चकोटी कोणी पेटवली बाबा ना, इतकी थंडी नाही, गरमी करते, अद्याप गरम व्हायचं आहे का? असो, चला, तुमचा आनंद तोच आमचा आनंद. जाऊ मॅचकडे. 27 धाव धावफलकावर लागले. 3 फलंदाज बाद होतात. फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथं, एक धाव पूर्ण केली जाते. 1 बाउन्स चेंडू पकडला आहे. आत्तापर्यंत क्षेत्ररक्षक आलेला प्रत्येक चेंडू त्याने ज्या शितापीने पकडला आहे ना, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मैदानामध्ये प्रत्येक वेळी म्हणतो एखादा फलंदाज अपयशी ठरेल, गोलंदाज अपयशी ठरेल, पण क्षेत्ररक्षकाला अपयशी ठरण्याचं कारण नसतं. त्याला कंपल्सरी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं आणि फाईनलेगचं क्षेत्ररक्षण सातत्याने ते करत आहेत. आत्तावर 3 चेंडू त्यांच्याकडे गेलेत आणि 3 चेंडू अगदी योग्यरित्या त्यांनी हाताळलेत. संघाची धावसंख्या 28. धावसंख्येचा वेग कमी आला आहे. मोठा पटका येणं गरजेचं आहे. इथं सिद्धाने या टीमला साई इंटरव्ह्यूचे टाकीगाव संघाला, पण इथं मात्र चेंडू जाते निर्धाव. काय गोलंदाजी, आदेश दिलं वैभवनी की तुला कशा प्रकारची गोलंदाजी करणार. आदेश मात्र त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या, 3. संघाची धावसंख्या 28. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या पटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये साई इंटरव्ह्यू टाकीगाव. मोठा पटका येईल का की आदेश त्याची जी गोलंदाजी, तशा गोलंदाजी केली, अतिशय खणून काढला चेंडू. हेलिकॉप्टर त्यांचा प्रयत्न, लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक एक धाव घेतली, दुसरीचा मात्र प्रयत्न केला जातोय आणि इथं फलंदाज होईल धावबाद. धोका पत्करला आहे, धोक्यामध्ये अपयश आलं. एकच धाव मिळतोय. धावसंख्या 1ने वाढली जातोय. 29 धावा धावफलकाला. काय गोलंदाजी झाली, अप्रतिम गोलंदाजी वैभव पाटीलनी सुरुवात केली. त्यानंतर हर्षल गोंदले, आदेश पाटील, लगातार प्रत्येक गोलंदाजाने अचूकतेवर भर दिला. वेगापेक्षा अचूकता महत्त्वाची असतो आणि अचूकता तुमच्याकडे असेल तर यश आपाप तुमच्या बाजूला येत असतं. या स्पर्धेनं प्रत्येकाला दाखवून दिलं आहे. मनोज पाटील येत आहेत.
चैतन्यांचे पिताश्री आता मात्र मैदानामध्ये येतात. यावेळेचा चेंडू पुन्हा हेलिकॉप्टर लुक दिलाय. चांगली गोलंदाजी करून काढला चेंडू. लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. एकच धाव. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण. धावसंख्या एकने वाढली जाते. तिसरं दशक धावफलकावर लागले. 30 धावा धावफलकावर लागत आहे. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडू आदेश पाटील, काय गोलंदाजी. हर्षद गोंधली, वैभव पाटील, परेश पाटील थोडासा अपयशी ठरलाय. पण एखाद दुसरा अपयशी ठरला त्याला साथ द्यायची असते आणि ती साथ मात्र इथं 3 गोलंदाजी दिला. शेवटचा चेंडू आहे. मोठा हिट येणार का? चेंडू मात्र ढकलून काढला. क्षेत्ररक्षक झालाय पुन्हा एकदा. अप्रतिम क्षेत्ररक्षक. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धाव पूर्ण केली जात आहे. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला जातो आणि 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना साई इंटरप्राइजेस टाकीगाव या संघानं धावा जमवल्यात. 4 फलंदाच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. आणि आत्ता मुंगा अँड AK पॅकर्स धुतुम संघाला जर सुपर 3मध्ये पोहोचायचं असतील तर 4 षटकामध्ये त्यांना धावा जमा लागतील. 8च्या सरासरीनं 32 धावा. धन्यवाद. आपणचा आवाज ऐकलात आणि ओळखत आपण मॅचकडे 24 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. लोविश कोटची मॅच म्हणायला गेलं पण इथून आता बक्षीस आले ते म्हणजे मुंगान AK पॅकर्स जुतूम संघाचे संघमालक मुंगा ठाकूर मयूर ठाकूर यांच्या वतीनं जर हा संघ चॅम्पियन झाला तर या संघाला 2 दिवस फार्म हाऊसला नेण्यात येईल. या सर्व संघाला सर्व खेळाडूंना मुंगा ठाकूर मयूर ठाकूर यांच्या वतीनं 2 दिवस वैभव पाटीलच्या टीमला फार्म हाऊसला नेण्यात येणार आहे. साई इंटरप्राइजेस टाकेगावनं सुरुवातीला 31च बनवल्या त्यामुळे आता 32चा पाठला करायचा आहे. अमय पाटील आता गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे.
अमय पाटीलचा पहिलाच बॉल समोर आपण प्रवीण वाघमारे कंठवलीचा खेळाडू आणि त्याच्या जोडीला संघाचा कॅप्टन वैभव पाटील जो कंठवलीचाच आहे. दोन्ही किंवा कंठवलीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलामीला आहेत त्यांना पाहायला मिळतात. त्याचवेळी टाकीगावचा अमय पाटील जो खेळाडू ISPL मध्ये खेळताना तुम्हाला दिल्ली संघामध्ये पाहायला मिळाला होता. आणि नुकताच MG ट्रॉफी जी उलव्यामधली सर्वाधिक मोठी स्पर्धा 21 बाईकची स्पर्धा आणि तिथे उत्कृष्ट गोलंदाज अमय पाटील हाच गोलंदाज पाहायला मिळाला होता. अमयनं तिथे 7 षटकं टाकली, 6 विकेट घेतल्या आणि त्या खेळाडूला एक सायकल देण्यात आली होती. असा अमय पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. ISPL पर्यंत मजल मारले अमयनं, हे कमी नाहीये. रायगड लेदर क्रिकेटमध्ये देखील अमय चांगला खेळतो. त्याचा रनअप आणि त्याचा वेग, त्याचा टप्पा नेहमी योग्य तो पाहायला मिळाला आणि बऱ्याच वर्ष पाहायला गेलं तर अमय पाटीलचा सराव चांगला आहे. त्यासाठी घेतलेली त्यांच्या वडिलांनी त्यांच्या काकाने घेतलेली फार प्रचंड मेहनत आहे. वेग पहा, यावेळचा बॉल पडल्यानंतर तेवढ्याच वेगाने टाकतो. विश्वजित ठाकूर आहे त्यानंतर अगदी तेवढ्याच वेगानं अमय पाटील देखील चेंडू टाकत असतो. आणि सध्या सुरुवातीचे 3 चेंडू निर्धावत टाकलेत प्रवीण वाघमारेच्या समोर. लोवेश कोटच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेजच होतात आणि कदाचित अमय पाटील, चैतन्य पाटील असे 2 बंधुराज आहेत. सध्या पाटलांचा दर्रा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चांगली सध्या कामगिरी केली आहे. त्याचवेळी जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला महत्वाचा बॅट्समन आहे प्रवीण वाघमारे. फटका जरूर चांगला आहे, समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑन मध्ये चेसिंग फार लांबचं आहे आणि आता चेंडू सरळ जाईल स्टँड अँड डिलिव्हर. मोठा फटका प्रवीण वाघमारेच्या बॅट मधून आलाय. पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकता, अगदी पुढ्यातच टाकलाय. स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. षटकारच पाहायला मिळाला तो बॅट्समन प्रवीण वाघमारेच्या बॅट मधून. 4थ्या चेंडूवर षटकार. धावा थोड्याशा कमी आहेत. लोवेश कोटची मॅच आहे पण अमय पाटील सध्या आपली ताकद, आपली नजाकत दाखवतोय. वेग त्याच्याकडे तेवढाच आहे, अगदी टप्पा तेवढाच चांगला पाहायला मिळाला आहे. त्याच वेळी तो चांगल्या खांद्याचा देखील चांगला वापर करतोय हे पाहायला मिळतंय. सध्या अमय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक फटका सजवलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्यानं त्या चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं. प्रवीण वाघमारे ऑन फायर. कंठोली विभागातील कंठोली गावाचा सितारा आणि त्या मैदानाच्या आतमध्ये प्रवीणच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. पलटवार लगेच केलाय. 3 चेंडू सुरुवातीला निर्धाव होते आणि त्यानंतर 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये 9वा देखील ऑन आहे. 9 धावा देखील मिळू शकतात. जेव्हा तुम्ही चेंडू ब्रिजवर माराल, त्या रस्त्यावर मारला तर 9 धावा. आतापर्यंत 5 खेळाडूंनी 9वा मारलाय. एका विकेटसाठी जवळजवळ आपण म्हणूयात की 6 गुण आहेत. पण त्याचवेळी गोलंदाजाने जर विकेट घेऊन कॉटन बोल्टची विकेट घेतली तर त्यासाठी 8 गुण आहेत. प्रत्येक कॅचसाठी 2 विकेट. त्यामुळे मालिकासाठी एक बाईक जी आहे ती बाईक शेवटपर्यंत आपण काउंट करणार आहोत. त्यावेळीचा बॉल खोलामध्ये टाकला होता. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. धावा लागले की त्या 10 धावा. चर्चा प्रचंड आहे ही बाईक कोणाला मिळेल, पण त्याच रेसिंगला अगदी पाहायला गेला तर रायडू मात्र्यांचे आगमन पाहायला मिळते. जे यंदा 18 फेब्रुवारीला त्यांचा साखरपुडा झाला आणि आता पुढल्या वर्षामध्ये त्यांनी सांगितलंय नाद करायचं नाही, जासेमध्ये आम्ही दंड भरू, पण सर्वाधिक मोठा जल्लोष आणि मोठी हालत तुम्हाला रायडू मात्यांची पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 10 आले. आता चैतन्य पाटील आलाय. नुकताच तो पुण्यावरून खेळून आलाय. बराचसा दूरवरचा प्रवास, तिथे देखील चांगली कामगिरी राहिली आहे. 2 दिवसा अगोदर हाच चैतन्य बारामतीमध्ये खेळला. त्या अगोदर चैतन्याला आम्ही गोव्याला खेळताना पाहिलं. प्रचंड या खेळाडूची मागणी आहे. सध्या जल्लोष पाहायला मिळते. थोडा जत्रा आणि पालख्यांचा कधी सीझन नसता तर आणखीन हा जल्लोष पाहायला मिळाला असता. पण आता सध्या 10 धावा धावपडला लागले गेले आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर मुंगा आणि AK पॅकर्स जोतुम संघ वरचढ पाहायला मिळतो. धावा थोड्याशा कमी आहेत. आणखी आता 22 बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 22 धाबांची गरज. चैतन्य पाटील आलाय. प्रचंड मागणी. भारत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड आहेत. तोच चैतन्य पाटील. बऱ्याच वेळा पाहायला गेलं तर MG ट्रॉफीमध्ये 5वी बाईक ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळाली
3च वर्ष झाली जो टेनिस विश्वामध्ये या नावाची चर्चा प्रचंड पाहायला मिळाली. मोटुजीच्या मैदानामध्ये जे तिसरं पर्व उरण प्रीमियर लीगचं रंगलं होतं आणि तिथे हा खेळाडू करण मडबीच्या संघामधून खेळत असताना प्रत्येक उरणकरांनी पाहिला आणि त्यानंतर चैतन्य पाटीलसाठी प्रचंड मागणी झाली. हा म्हणतात चैतन्य पाटील बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या, पावसाळी रबर बॉलची स्पर्धा, त्यासाठी ट्रॅव्हलिंग तुमच्याकडे असणं, तुमचा सराव असणं फार गरजेचं आहे. चैतन्य सुरुवातीला लेदर खेळायचा पण आता टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा वेगळा थाट पाहायला मिळतोय. पण ह्या वेळचा बॉल पडलाय वेगानं, त्याच वेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावला आहे, त्यामुळे फेर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लेग इस्टीच्या अगदी वरतूनच चेंडू गेलाय, त्यामुळं योग्य तो चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या त्याने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अगदी पॉईंटमधून चेंडू डीपमध्ये पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, प्रचंड वेगाने धावले. आता आपल्या संघासाठी धावा वाचवायच्या आहेत, 2 धावा इथून पाहायला मिळतील. धाव संख्या पाहायला मिळेल त्याचवेळी 12 धावा. चर्चा मालिकाची देखील आपण करणार आहोत. त्याच वेळी जर पाहायला गेलं तर कदाचित आता आणखीन कोणती वेगळ्या खेळाडूला बाईक मिळेल का, पुन्हा एकदा उरण तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा सध्या तुम्ही खेळताय. 6 ग्रामपंचायतींना एकत्र घेतलंय, 18 गावं आहेत. सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत उरण तालुक्यातील विंधणे आहे, जिथे 8 गावं आहेत. आणि सध्या या खरं तर स्पर्धेमध्ये 20 संघ खेळलेत, त्यामधील 4 संघ आहेत. ते 4 खरं तर संघातील खेळाडू चला अंपायर कॉल. एकच धाव मिळेल. येस, अंपायर हे सांगतात एक धाव शॉर्ट आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. आणि आता एकेरी धावनीशी संघ जाऊन पुरलाय तो 11च्या घरात. शरीराला थोडासा इजा देणाराचा चेंडू पाहायला मिळाला चैतन्य पाटीलचा आणि लेग बॅट्स परिणामी मिळाला जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 12च्या घरात. 12 धावा धावपडला लागले गेले आहेत. वैभव पाटील आणि प्रवीण वाघमारे कंटवली गावातील हे दोन्ही खेळाडू एकत्र एकाच संघामध्ये खेळतात. ऑक्शनमध्ये सर्वाधिक जास्त बोली प्रवीण वाघमारेला वैभव पाटीलने लावले, त्यामुळं प्रवीणकडे तो विश्वास आहे, प्रवीणकडे ते फटके आहेत. आणि जर वैभव पाटीलनं जर 9वा मारला तर त्यासाठी प्रयास पाटील जांभूलपाडा आणि पिंट्या घरत जांभूलपाडा यांच्या वतीनं वैभव पाटीलसाठी तब्बल 10,000चे कॅश प्राइज हे दिलं जाईल. वैभवच्या बॅटमधून जर 9वा आला तर 10,000चं कॅश प्राइज हे प्रयास पाटील जांभूलपाडा आणि पिंट्या घरत जांभूलपाडा यांच्या वतीनं वैभवसाठी आहे. 3 चेंडू चैतन्य टाकलेत, फक्त आतापर्यंत एकच धाव दिले. शरीरच्या थोडासा दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. अलॉंग द बॉडी इथं राहिला आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात आता धाव जोडली जाईल. आणि त्या धावेरी 13 धावा धापडला लागले गेल्यात. धावा अगोदरच थोड्याक्ष कमी आहेत. हा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला स्ट्राईक हवे. आणि आता वैभव पाटील जसं स्ट्राईक येईल पुन्हा एकदा लेग बॅट्समॅन धाव. चैतन्य पाटीलचा पण कौतुक करूया, तो नुकताच पुण्यावरून आधी काही पूर्वी आलाय, पण त्याच्या शरीरामध्ये थकवा नाही आहे. आपल्या संघासाठी खेळायचं आहे, 6 इंटरमध्ये टाकीगाव संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर त्याच्या माध्यमातून फार कमी धावा त्याने खर्च केल्यात, फक्त एकच धाव दिलाय. लेग बॅट्समॅन 2 धावा, एक चेंडू त्यानं खराब देखील टाकलाय.
चला रिव्ह्यू बॅटिंग टीमचा संपलाय. जो का ऑन बॉलिंग टीमने घेतलाय का? बॉलिंग टीमने घेतलाय. विशेष सूचना प्रेक्षकांना, जे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आता शेकोटी पेटवले त्यासाठी लक्षात सुद्धा तुम्ही जासईच्या मैदानामध्ये स्पर्धा खेळताय आणि जे प्रेक्षक तिथे आहेत त्यांना विनंती आम्ही करतोय, तुम्ही ती पहिल्यांदा शेकोटी भिजवा. फेड डिलिव्हरी आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला आणि आता 14 धावा धावपडला लागले गेले. शेवटचा बॉल आहे. चैतन्य पाटीलनं फार कमीच धावा दिल्या आहेत. 40-45 ची जर मॅच असती तर ही मॅच कदाचित चैतन्य पाटीलच्या बाजूने जाताना पाहायला मिळाली असते, पण यावेळी लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अमय पाटील त्या वेगाने आलाय. थ्रो देखील लगेच क्विक पाहायला मिळतोय. भूषण मात्र यष्टिरक्षक आहे ज्यांनी हा चेंडू अडवलाय. फक्त एकच धाव मिळाली आणि आता एकच धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचेल तो 15च्या घरात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 15 धावा धावपडला लागले गेल्यात. येणारी 12 चेंडू आणि 17 धाबांची आणखीन गरज. 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. लक्ष सूर्य वैभव. चॅलेंजर चिरली टीम तुम्ही रेडी राहा. सार्थक घरत तुम्ही रेडी राहा. तुम्हाला आता टॉस करण्यासाठी यायचं आहे. सार्थक घरत तुम्ही या. आणि सिद्धिविनायक धाकटीजी रोहित घरत तुम्ही देखील इथे या लकी ड्रॉ साठी. यज्ञेश जोशी आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. यज्ञेशला आपण पाहणार आहोत. 12 बॉल आणि आता 17ची गरज. बॉल चांगला होता आणि फटका मात्र फसलाय. बराच उंच गेलाय आणि आता मात्र महत्वाची विकेट, कॅप्टनची विकेट मिळवलंय. चैतन्य पाटीलनं झेल टिपला आणि आता त्यामुळे त्या मॅच मध्ये इन झालेत साई एंटरप्राइजेस टाकीगाव. 11 बॉल आणि आता 17 धाब्यांची गरज. चांगलासा सामना पाहायला मिळणार आणि सध्या वैभव पाटीलची महत्वाची विकेट मिळवलंय. गोलंदाजी ट्रॅकवर यज्ञेश जोशी होता आणि झेल खाली चैतन्य पाटील. ऍक्शन रिप्ले पाहू शकताय. पुढ्यामध्ये चेंडू टाकला होता बॅटच्या अगदी वरती बाजूला चेंडू चढला आपण म्हणूयात, पण लॉंग ऑन एरियामध्ये चैतन्य पाटील त्यांनी सांगितले रिलॅक्स राहा, मी आहे वन साइड हिरो. चैतन्य पाटील 3 वर्षामध्ये 5 खरं तर बाईक, 1 नंदी, अनेक सायकल, बऱ्याचशा खरं तर या खेळाडूला मिळाल्यात अनेक कूलर. पण सध्या सर्वाधिक रायगड मधील कूलर मॅन कोण असेल तर ते नाव आहे अमित नाईक. सर्वाधिक कूलर त्याला मिळालेत. बरेचसे असे खेळाडू असतात ज्यांच्या नशिबामध्ये बाईक कमी, बऱ्याचशा गोष्टी असतात. मी बऱ्याच वेळा उल्लेख करतो, जेव्हा करण मुळीच्या नावावर 5 बाईक होत्या तेव्हा चैतन्य खेळत देखील नव्हता, पण त्याला ओव्हरटेकून आता सध्या चैतन्य त्याच्या नावावर 5 पाहायला मिळाल्या. रोहितनं 6 मिळवल्यात. कदाचित आजच्या रात्रीमध्ये 7वी पाहायला मिळेल रोहितच्या नावावर. यज्ञेश जोशीनं पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट आणि आता परेश पाटील रांजणपाड्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. परेशला आपण पाहणार आहोत. बॅकफुटला जाऊन फटका खेळायचा आणि आता मात्र आणखीन एक चेंडू निर्धावाला आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करतात. चेंडू चांगलेच आहेत आणि या चेंडू टाकत असताना वळवते देखील. यज्ञेश जोशीला सध्या तुम्ही गोलंदाजी करताना पाहताय.
12 बॉलमध्ये 13ची गरज असताना याच गोलंदाजांना 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे चैतन्य पाटील याचा विश्वास आहे या गोलंदाजावर आणि यज्ञेश जोशीनं चांगली गोलंदाजी केली आहे. 10 बॉलमध्ये आता 17 बनवायचे आहेत. परेश पाटील महत्वाचा खेळाडू राहिला आहे या संघासाठी. बॅकफुटला जाऊन फटका खेळायचा होता पण आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. नऊ बॉल आणि आता 17ची गरज. 12मध्ये 17 हव्या होत्या आणि सुरुवातीची 3 चेंडू निर्धावले आणि त्यामुळे आता दबाव पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि 17 धावांची गरज. खोलामध्ये बॉल टाकला तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडलाय. त्यामुळे आता फक्त एकच धाव मिळेल आणि आता सिंगल्सनं आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे. त्यासोबत 8 बॉल आणि आता 16ची गरज. प्रत्येक बॉलवर आता 2 धावा हव्यात. प्रत्येक बॉलवर 2 धावा. प्रवीण वाघमारे या सामन्यामध्ये काही करू शकेल का? त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आला तर कदाचित या मॅच मध्ये एखादा टर्निंग पॉइंट ठरू शकते पण त्यासाठी त्याच्या बॅटमधून फटके येणे गरजेचं आहे. येणारे 8 बॉल आणि आता 16 धावांची गरज. फार महत्वाची सामना, एक महत्वाची मॅच सध्या पाहतोय. निर्णायक क्षणी प्रवीण वाघमारेच्या बॅटमधून मोठे फटके आले तर यावेळी लावली अपील केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलात तर जोरदार अपील करत असताना फिल्डिंग टीम दहावी नाहीये आणि त्याचसोबत ऍक्शन होती फलंदाजी हे पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये हे पाहायला मिळेल. काय चेंडू टाकला होता त्याच वेळी पंच देखील सांगतात की अशा पद्धतीची धाव देखील नाही आणि या बॅट्समनची ऍक्शन देखील नाहीये. त्यामुळे आता 7 चेंडू 16 धावांची गरज. यज्ञेश जोशी काय गोलंदाजी केली. युवा धाटणीचा गोलंदाज आहे. असे गोलंदाज केव्हा मिळतात जेव्हा अशी प्रीमियर लीग असते. अशा प्रीमियर लीग जेव्हा येत असतात तेव्हाच असे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत असतात. मी आणखीन एक कंठवलीच्या गोलंदाजाचं नाव घेईन. अश्विन वाघमारे ज्यानं केलेली गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. चांगला गोलंदाज आहे आणि सध्या आपण यज्ञेश जोशी त्यासोबत विश्वीचा राजकडू त्याने केलेली गोलंदाजी. दुतुमचा राजकडू त्याने केलेली गोलंदाजी. क्रॉस बॅटने फटका खेळला होता. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाते. आता दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते यज्ञेश जोशीसाठी. या विभागाला एक मिळालेला गोलंदाज ज्यानं फक्त 2 धावा दिल्यात. भूषण म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर किती स्माइल पाहायला मिळते बघा. ऑन द स्क्रीन तुम्ही पाहू शकताय. कारण जिथे 12 बॉल गरज होती 17ची आणि अवघ्या 2च दिल्यात. त्यामुळे आता येणारे 6 बॉल आता मात्र 15ची गरज आहे. चैतन्य पाटील सहजासहजी मॅच सोडत नाहीये. एवढा जिद्दी चिकाटी आणि मेहनती खेळाडू क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मी पाहिलाय तो अमित नाईक त्यानंतर चैतन्य पाटील आहे. प्रचंड प्रवास तो करतो. बारामतीवरून तो आला. त्यानंतर आज तो लगेच पुण्याला खेळण्यासाठी गेला. इथे तो खेळण्यासाठी आला. महेंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. विश्वास गोलंदाज बघा. चैतन्य पाटील याला त्याच्या पण त्याला आपण आता सध्या स्क्रीनवर पाहू शकतो. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी ॲग्रेशन असतं, टेन्शन. तो मॅच घेऊनच चालत असतो. युवा खरं तर रायगडचं त्याने नेतृत्व केलं. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू चमकला आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील रायगड प्रीमियर लीगची पावसाळची जी प्रीमियर लीग झाली पारगावच्या मैदानामध्ये तिथे देखील चैतन्य पाटीललाच बाईक मिळाली. त्यामुळे हा खेळाडू चर्चेचा विषय राहिलाय. निमिष मोहितेला 2 बाईक मिळाल्या त्या देखील 26 जानेवारीलाच. ही डेट फार महत्वाची आहे. प्रणय हे आम्हाला चांगलीशी माहिती देत असताना 6 बॉल आणि 15 धावांची गरज. लोबेश कोचच्या मॅचेस हाय व्होल्टेज होतात हेच मी म्हणालो. बॅटची लिडिंग एज पाठीमागं चेंडू निघून गेला. एकापेक्षा आता जास्त कदाचित काहीच मिळणार नाहीये. त्यामुळे आता या सामन्यामध्ये येणारी 5 चेंडू 14ची गरज. 5ला 14 बनवायचे आहेत. काय चांगला सामना रंगलाय. चैतन्य पाटील त्याच रेसिंगला आहे जिथे रोहित घरत पोहोचलाय. त्याच रेसिंगला चैतन्य पाटील देखील आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या मॅचमध्ये एखादा अर्धशतक चैतन्य पाटीलच्या बॅटमधून झालं तर कदाचित 6वी बाईक चैतन्य पाटीलच्या नावावर राहील. ते नाही आलं तर कदाचित रोहित घरतच्या नावावर 7वी बाईक पाहायला मिळेल. कारण हे 2 खेळाडू आता
त्या रेसिंगमध्ये आहेत. वेगानं चेंडू टाकलाय महेंद्र यांनी, पण आता उजव्या स्टिशच्या बाहेरच होता. शरीरक्षा थोडासा दूर टाकलाय. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धावा आता जोडली जाणार आहे आणि आता येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 मध्ये 13 बनवायच्या आहेत. इथं प्रयत्न महेंद्र पाटील यांना करावे लागतील. सामना चांगलाच रंगलाय, पण त्यासाठी देखील चांगल्या जिद्दीने खेळत असताना खेळाडू. फटका जरूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आता चालू आहे. थ्रो वेगानं केलाय आणि आता दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे पाहायला मिळेल. आणि आता अंपायर सांगतात की याच वेळी 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा त्याच वेळी आल्यात. दोन धावा कंप्लीट आहेत. चार बॉल आणि आता 11 धावांची गरज. 4 मध्ये 11 बनवायच्या आहेत. कोणता संघ पुढे जाणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये इथे थांबणार, यासाठी महत्वाची मॅच. चार बॉल आणि आता 11ची मॅच. फक्त 32 पाहिजे होते. आपण काय गोलंदाजी केली ती चैतन्य पाटीलच्या टीमनं. बॉल चांगलाच आहे. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अमय पाटील आलाय. नो चान्स. कोणत्या पद्धतीचा चान्स निर्माण होणार नाहीये. अमय पाटील ISPL स्टार आणि अमयने टिपलाय झेल. आणखीन एक विकेट इथे मिळवले महेंद्र पाटील यांनी. महत्वाच्या क्षणाला परेश पाटील झाले झेल बाद. आणि आता सामन्यामध्ये कहाणी में ट्विस्ट निर्माण झालाय. आणि येणारे 3 चेंडू 11 धाबांची गरज. संदेश पाटील साया आलाय. ज्यानं 9वा मारलाय या स्पर्धेमध्ये. संदेश पाटील सायाच्या बॅटमधून 9वा आला या स्पर्धेमध्ये. 9वा आला तर कदाचित ही मॅच बनू शकते, पण 3 मध्ये 11च पाहिजेत. आपण म्हणूयात की 3 मध्ये 2 षटकार तरी सामना बनू शकतोय. तो मुंगान एके पॅकच तुम संघासाठी 10 आल्या तर सुपर ओव्हर असेल. लक्ष असू द्या. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. संदीप पाटील यांच्या वतीनं बक्षीस आलंय. जर सायानं 9वा मारला तर 1000चे कॅश प्राइज संदीप पाटील पंच यांच्या वतीने दिले जातील. 3 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. दिगंबर पाटील साहेबांच्या वतीनं 5000 रुपये. जर संदेश पाटील यांना जर 9वा मारला तर त्यासाठी 5000 कॅश प्राइज. दिगंबर पाटील उच्च शिक्षित आहेत, शिक्षक आहेत आणि त्यांच्या वतीनं हे कॅश प्राइज त्यांना या खेळाडूला दिलं जाईल. 3 मध्ये आता 11. फटका जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑन एरियामध्ये क्षेत्ररक्षक चैतन्य पाटील आहे. चैतन्य पाटीलने केलाय पलटवार. पाटलांची पाटीलशाही पाहायला मिळाली आणि चैतन्य पाटील सबसे कातिल चैतन्य पाटील कॅप्टन्सी करत असताना यशस्वी करणार. मी युवा रायगडचं खरं नेतृत्व का करतो. सर्वाधिक मागणी भारत टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला उरण तालुक्यामध्ये चैतन्य पाटीलची काय हे चैतन्य पाटीलने सांगितलंय. सर्वाधिक जास्त प्रवास सध्या चैतन्य पाटील करतोय. अमित नाईक असेल, विश्वजित ठाकूर असेल, त्याच्या सोबतच मी म्हणेन चैतन्य पाटील याची तेवढीच मागणी आहे. सर्वाधिक खरं तर जास्त आयकॉन, सर्वाधिक जास्त ओपन क्रिकेट तालुकानी असेल, त्याचसोबत बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा लीग फॉर्मॅटच्या चैतन्य पाटील खेळतो. जर आदेश पाटील यांना जर सामना जिंकवला तर आकाश घरत साहेबांच्या वतीनं 2000चे कॅश प्राइज दिले जाईल. हे बक्षिसांचं कॅश प्राइज आहे. चला सार्थक आपण येऊन राहा रेडी. रोहित आपण देखील या. लकी ड्रॉ होईल रोहित तुमच्यासाठी. ही स्पर्धा सध्या लकी राहिली रोहितसाठी. 2 बॉल आणि आता 11 धावांची गरज. सामना चांगला रंगलाय. 2 महत्वाच्या विकेट. 2 चेंडूवर 2 आलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला मिळेल. ऑन हॅट्रिक बॉल घेऊन आता महेंद्र पाटील. 2 चेंडू
बॉल आणखीन एक डॉट येतोय आणि आता जवळजवळ आता या सामन्यामध्ये आता विजय निश्चित केला तो साई एंटरप्राइजेस टाकीगाव टीमनं. शेवटचा एक बॉल आणि आता 11 धावांची गरज. शेवटचा एक चेंडू आणि 11 धावांची गरज. 32चा पाठला करायचा होता. आतापर्यंत 11 धावा पाठी आहेत. हा बॉल जरूर चांगला खेळलाय. आणखीन एक झेल टिपला क्षेत्ररक्षकानं. आणि जवळजवळ 11 धाबेनं हा सामना जिंकलाय साई एंटरप्राइजेस टाकीगाव टीमनं. शेवटच्या बॉलवर कॅच करून घेतली. त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चला आपण सन्मान करतोय त्याच वेळी शौर्य एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि जासई ग्रुपचे विद्यमान सदस्य शौर्य एंटरप्राइजेस चे ओनर आणि सर्वेसर्वा आनंददादा म्हात्रे यांचा इथं आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे.